अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेल्या दिसत आहेत। तर तुम्हीही अशा खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या आणि जिभेवर विरघळणाऱ्या शंकरपाळ्या नक्की बनवून बघा। बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत शंकरपाळ्या। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा।